हॅलो नमस्कार शुभ सकाळ। मी रेखा, माझ्या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर चला, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। लाईक करा, शेअर करा, छान अशी कमेंट करा। मी प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काही प्रश्न विचारते, पण कोणी त्याचं उत्तर कमेंटमध्ये देत नाही। बहुतेक समोरच्याला मराठी समजत नसावे असं मला वाटतं। तर चला, इथे सकाळी सकाळी ना मला एक काम होतं, मी बाहेर गेली होती आणि येताना हे फ्रूट घेऊन आली मी। तर ह्या फ्रूटला म्हणजे ह्या फळांना तुम्ही काय बोलता? मी तर ह्याला आलू बुखारा म्हणते, याला आलू बुखाराच म्हणतात। तुम्ही काय म्हणता ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि संध्याकाळ झाली मला यायला, आणि त्याच्यानंतर मला ना काहीतरी असं चटपटीत खावंसं वाटत होतं। तर घरामध्ये पनीर आणून ठेवलेलं होतं 4 दिवस झाले। तर चला म्हटलं हॉटेलसारखं ना आज आपण पनीर चिल्ली बनवूया। तर चला, इथे मी पनीर घेतले आणि ह्या छान चौकोनी असे मी कट करून घेतले। त्याच्यामध्ये टाकलं मीठ आणि लाल तिखट टाकून मी 10 मिनटं त्याला ठेवून दिलं साईडला। 4 कांदे घेतले, 4 मिरच्या घेतल्या, एकच शिमला मिरची होती ती घेतली आणि अद्रक लसूण घेतला। तर त्याच्यामध्ये तुम्ही लाल आणि पिवळा कलरचा शिमला असतो ना तोही टाकला तरी चालेल, पण माझ्याकडे एकच हिरवा कलरचा होता म्हणून मी आता एकच टाकणार आहे। तर इथं कांदा कापताना माझ्या डोळ्याला भरपूर पाणी आलं, कारण कांदे खूपच तिखट होते। तर चला, अशा चौकोनीमध्ये तुम्ही ते कट करून घ्यायचं आहे आणि कांदा पण चौकोनीमध्ये जसा कट करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर मिरच्या अशा लांब कट करून घ्यायच्या आहेत, असे त्रिकोणी थोडंसं आकार देऊन त्याला कट करून घ्यायचे आहेत। तर त्याचाच लूक येतो पनीर चिल्लीसाठी। तर चला, इथे सगळ्या वस्तू म्हणजे कट करून झालेल्या आहेत। तर तुम्ही पनीर चिल्ली तुमच्या घरामध्ये तुम्ही कसं बनवता ते मला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा। त्याच्यानंतर अद्रक घेतलं, त्यालाही मी बारीक असं चॉप करून घेतलं। अद्रक लसूणची पेस्ट करायची नाही, तर असं बारीक बारीक चॉप करून घ्यायचं आहे। तर त्याला म्हणजे छान लूक येतो, कारण ह्याची प्रोसिजर अशीच असते कट करून घेण्याची। तर चला, इथे ना 10 मिनटं जे मी मसाला लावून ठेवलेला म्हणजे लाल तिखट आणि मीठ, तर ते आता बघूयात छान झालेले आहेत। एका कढईमध्ये मी 2 चमचे म्हणजे मोठे 2 चमचे मी तेल घेतलेलं आहे। तेल मंद आचेवर आधी आपण गरम करून घेऊयात। फास्ट गॅस करायचा नाही, मंद आच ठेवायचा। तेल छान तापू द्यायचं आणि एक टाकून बघायचं की तेल बरोबर तापलेलं आहे की नाही। मग त्याच्यानंतर सगळे ते क्यूब्स टाकून घ्यायचे आणि छान असं थोडंसं लालसर होईपर्यंत त्याला तळून घ्यायचं आणि नंतर मग ते एका बाउलमध्ये काढून घ्यायचं। बघा किती छान कलर आलेला आहे पनीरला। आणि तर चला, काय झालं, मी आज पनीर चिल्ली तर बनवतेच आहे, पण माझ्या मैत्रिणीने मला कोळंबीचा रस्सा, सुका चिकन आणि 2 सुरमईचे पीस मला तळलेले पाठवून दिले। आता ते खायचं की हे खायचं प्रश्न पडला। भरपूर झालं हे माझ्यासाठी। तर चला, इथे कढईमध्ये तेल तापलेलं आहे। अद्रक लसूण टाकला त्याच्यामध्ये, अद्रक आणि लसूण मी टाकला आहे त्याच्यामध्ये आणि छान त्याला थोडंसं लालसर होऊन दिलेलं आहे मस्त असा। आणि त्याच्यानंतर मी हे कांदे जे आपण कट केले होते ते टाकून दिले, मिरच्या टाकल्या त्याच्यामध्ये आणि त्याला छान लालसर होऊन परतून दिलं मी मस्त असं लाल होईपर्यंत थोडंसं। आणि त्याच्यानंतर जो शिमला मिरची आपण कट केला होता तेही मी त्याच्यात टाकून दिलं। थोडा वेळ त्याला चांगलं असं तेलामध्ये परतवून दिलं मस्तपैकी। तर इथे थोडंसं बोलण्यामध्ये गडबड होते मला, तर समजून घ्या तुम्ही। आणि छान असं परतून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण आता टाकूयात सोया सॉस। जे आपण पनीरचे तुकडे तळले होते ते त्याच्यामध्ये टाकून देऊया। त्याच्यानंतर टाकूया सोया सॉस, रेड चिली सॉस आणि टॅमॅटो कॅचअप त्याच्यामध्ये आपण टाकून देऊयात आणि त्याला छान असं मस्त अजून थोडा वेळ आपण त्याला परतून घेऊयात।
त्याच्यानंतर थोडंसं मीठ टाकूयात. मीठ आधी आपण पनीरमध्ये पण टाकलेलं होतं, सोया सॉसमध्ये वगैरे मीठ वगैरे असतं. तर मीठ जरा व्यवस्थितच टाका, जास्त टाकू नका, नाहीतर खारट होईल ते. तर बरोबर प्रमाणातच तुम्ही टाका त्याच्यामध्ये, नाहीतर मग ते एकदमच खारट लागतं. त्याच्यानंतर कॉर्नफ्लॉवर थोडंसं पाणी टाकून त्याच्यामध्ये टाकून द्यायचं, तर त्याला एकदम चांगला स्ट्रक्चर येतो मस्त असा. तर बघू शकता तुम्ही हॉटेलसारखं सेम टू सेम झालेलं आहे. मी खाऊन पण तुम्हाला दाखवणार आहे. आधी तुम्ही बघून घ्या की कसं दिसते की नाही सेम टू सेम हॉटेलसारखं. तर मी इथे ना खाता खाता माझ्या तोंडातून घासच पडला, तर त्याला इग्नोर करा आणि माझ्या अवतारला पण इग्नोर करा. अवतार माझा बरोबर नाही आहे, घास माझा खाली पडलेला आहे, त्याला अजिबात बघू नका. इथे फक्त पनीर चिली खूप टेस्ट झालेलं आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. चलो बाय.